नमस्कार. 7 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल तालुक्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला. साकडी गावात महिला बाधित. यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू. यावल तालुक्यातील विरावली गावात मोठ्या उत्साहात पार पडला आदर्श विवाह. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी व्यास शिक्षण मंडळ संचलित जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल पालकांचा भक्कम पाठिंबा. आधुनिक तंत्राचा वापर करून दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव स्कूल जेटी महाजन इंग्लिश स्कूल. जेटी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नर्सरी सेमी ते 9वी सेमी आणि नर्सरी इंग्लिश ते 6वी इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश देणे सुरू झाले आहे. चला तर मग त्वरा करा, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन निश्चित व्हा. बालमनावर संस्काराची हळूवार पाखरण अर्थातच जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल. यावलमध्ये सेमी व इंग्लिश माध्यम असलेली एकमेव स्कूल. प्रत्येक माध्यमासाठी स्वतंत्र व सर्व सोयीयुक्त इमारत व समर्पित शिक्षकवृंद, प्रोजेक्टर आधारित आधुनिक शिक्षण प्रणाली, स्पोर्ट्स साहित्यांसह भव्य क्रीडांगण, निसर्गरम्य प्रकाशित व हवेशीर प्रसन्न शालेय वातावरण, सतत शुद्ध पाणी म्हणजेच आरो, सिस्टीम व्यवस्था, बाहेरगावून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसेसची विशेष व्यवस्था. आपल्या पाल्याचा बौद्धिक शारीरिक सर्वांगीण विकासासाठी तसेच नैतिक व बौद्धिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी एकच पर्याय म्हणजे जेटी महाजन इंग्लिश स्कूल. पत्ता लक्षात ठेवा. जेटी महाजन इंग्लिश स्कूल, सुतगिरणीजवळ यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करा 7757039635. यावलच्या श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेला बँको ब्ल्यू रिबन 2021 पुरस्कार. यावल ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव. यावल शहरातून काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेला 24 वर्षीय तरुण बेपत्ता. अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरातून पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना. यावल शहरात मंगळवारी पशु आरोग्य तपासणी मेळावा, पशुसंवर्धनची दिली माहिती. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम. बुलेट घेण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा छळ, पतीसह 7 जणांविरुद्ध गुन्हा. डोणगाव येथे सार्वजनिक नळाच्या पाणी भरण्यावरून वाद, एकावर विळ्याने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा. महिलेस घरात एकटी पाहून अतिप्रसंगाचा प्रयत्न करीत विनयभंग, एकाविरुद्ध गुन्हा. तर यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यात पुन्हा आज मंगळवारी 7 जून रोजी कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण ग्रामीण भागातील साकडी या गावातील असून 40 वर्षीय महिला आहे. त्यामुळे यापूर्वी यावल शहरात एक रुग्ण आणि आता ग्रामीण भागात साकडी गावात एक रुग्ण असे आजवर यावल तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. यावल तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या साकडी या गावातील नामजी नगरमध्ये एका 40 वर्षीय महिलेला कोरोना संदर्भातील लक्षणे आढळून येत होती. तेव्हा सदर महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, छाया नन्नवरे, राजेंद्र सोनार, राजनंदिनी पाटील आदींनी कोरोना तपासणी केली. दरम्यान सदर महिला ही कोरोना बाधित आढळून आली आहे. यावल शहरात यापूर्वी कुंभारवाड्यात 21 वर्षीय तरुण जो सुरत गुजरात राज्यातून आला होता तो कोरोना बाधित आढळला होता व आता ग्रामीण भागातील साकडी या गावातील रहिवासी एक 40 वर्षीय महिला
ही कोरोनाबाधित आढळली आहे. तेव्हा यावल शहर आणि तालुक्याची चिंता थोडी वाढली आहे. या 40 वर्षीय नामजीनगर राहणार साकळी तालुका यावल येथील महिलेला कोरोना संदर्भातील औषधोपचार करण्यात आले असून तिला घरीच होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांनी दिल्या आहेत. तसेच या महिलेच्या संपर्कात आलेल्या इतरांची आता लवकरच आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तालुक्यात आजवर यावल शहरातील कुंभारवाड्यात एक 20 वर्षीय तरुण आणि साकडी या गावात 40 वर्षीय महिला असे 2 रुग्ण आढळले आहे. तेव्हा नागरिकांना आरोग्य प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की जर आपल्यात किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्या सदस्यामध्ये कोरोना संदर्भातील काही लक्षणे आढळत असतील तर त्यांनी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन आपली कोरोना तपासणी करून घ्यावी व कोरोनाचा वाढणारा प्रसार हा वाढवण्यास प्रशासनाला मदत करावी. एकूणच यावल तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण मिळून आल्यामुळे तालुक्याची चिंता थोडी वाढली आहे. तेव्हा प्रत्येकाने आता आगामी काळात कोरोनापासून स्वतःचं व आपल्या कुटुंबाचं संरक्षणाच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक आहे. तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आजवर आढळले आहेत. यावल शहरातील सचिन एजन्सीमध्ये नोकर भरती सध्या सुरू आहे. सचिन एजन्सीमध्ये टॅलीमध्ये संपूर्ण अनुभव असलेला अकाउंटंट एक पाहिजे आहे. त्यासोबतच एक्सेलमध्ये अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी हवा आहे. तेव्हा नोकरीची संधी असून आपण या पदासाठी इच्छुकांनी यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये भेट द्यावी. यावल तालुक्यातील जुलै 2021 व डिसेंबर 2022 या महिन्यात मुदत संपणाऱ्या 10 ग्रामपंचायतीमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. त्यासाठी त्या गावात आरक्षण काढण्यासाठी मंडळाधिकारी आणि महसूलचे कर्मचारी नियुक्त देखील करण्यात आले आहे. तेव्हा या गावात आरक्षण सोडत प्रभागनिहाय काढल्यानंतर तातडीनेच या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर देखील होण्याची शक्यता आहे. यावल तालुक्यात जुलै 2021 मध्ये मुदत संपलेल्या 2 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायती परसाळे बुद्रुक व मालोद अशा आहेत. तर डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती 8 आहेत. या 8 ग्रामपंचायतीमध्ये चिखली बुद्रुक, कासारखेळा, न्हावी, चुंचाळे, पिळोदे बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द व चितोळा असे आहेत. तेव्हा या सर्व मुदत संपणाऱ्या 10 ग्रामपंचायतीमध्ये आता महसूल प्रशासनाच्या वतीने त्या ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या संबंधित विभागाचे मंडळाधिकारी आणि महसूलचे कर्मचारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढणार आहे. तेव्हा लवकरच या संपूर्ण 10 ग्रामपंचायतीची आरक्षण जाहीर होत या ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. प्रशासनाच्या वतीने आरक्षण सोडतसाठी तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार RD पाटील, सुयोग पाटील, सूरज जाधव, मंडळ अधिकारी बबिता चौधरी, सचिन जगताप, हनीफ तळवी, मिलिंद देवरे, शेखर तळवी, PA कडनोर, राजेश भंगाळे हे कामकाज पाहत आहे. तेव्हा यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग रचना झाल्यानंतर या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आता सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यावल तालुक्यातील परसाळे बुद्रुक, मालोद, चिखली बुद्रुक, कासारखेळा, न्हावी, चुंचाळे, पिळोदे बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द व चितोळा या 10 ग्रामपंचायतीमध्ये प्रभागनिहाय आरक्षण काढले जात आहे. गरज नाही म्हणा असं काढलेलं आहे. आरक्षण
फोन लावून ते परवा म्हणे मला चार्जर घेतला नाही म्हणे मी रजेवर आणि असं पण होतं गर्दी नाही तर तुमची काम करणं मोठी आहे आमच्याकडे एवढी लोक नाही तुमच्याकडे लोक जास्त आहेत हो मॅडम काय शिकवतो तुम्हाला खुशखबर खुशखबर खुशखबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा, या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. यावल तालुक्यातील विरावली येथे एक आदर्श विवाह संपन्न झाला. गावातील घटस्फोटित तरुणाने मध्य प्रदेशातील एका घटस्फोटित तरुणीशी विवाह करीत तिच्या 3 वर्षीय बालिकेस देखील पितृत्व देत तिच्या पालन पोषणाची जबाबदारी घेत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. विरावली तालुका यावल येथील संदीप ठाणसिंग पाटील या तरुणाचा घटस्फोट झाला होता. तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील भावसा येथील रुक्मिणी किसन पाटील ही तरुणी देखील घटस्फोटित होती. मात्र तिला 3 वर्षीय मुलगी होती. तेव्हा या दोघांचा विवाह रुक्मिणी पाटील हिचे मेहुणे इंद्रजित पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील, विरावलीचे माजी सरपंच ईश्वर पाटील, विरावलीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, परवीन पाटील व त्र्यंबक पाटील यांच्या पुढाकाराने जुळवण्यात आला. तेव्हा या दोघं घटस्फोटितांच्या विवाहात रुक्मिणी हिची 3 वर्षीय मुलगी खुशी हिला पितृत्व देत तिच्या पालन पोषणाची जबाबदारी नववर संदीप ठाणसिंग पाटील यांनी घेत वधू रुक्मिणीसह तिच्या बालिकेचा स्वीकार केला. तेव्हा त्याने समाजापुढे हा एक आदर्श ठेवला आहे. त्याने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असून त्याचं कौतुक केलं जात आहे. तेव्हा या नवदाम्पत्याने एक आदर्श आपल्या समाजापुढे ठेवत आता नवीन संसाराला सुरुवात केली आहे. एका 3 वर्षीय बालिकेला या आदर्श विवाहाच्या माध्यमातून पितृत्व लाभलं आहे व संदीप पाटील यांनी देखील या 3 वर्षीय बालिकेच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारल्याने त्याचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
यावल येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेला बँक ऑफ ब्ल्यू रिबन 2021चा ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार अजीव पब्लिकेशन कोल्हापूर, इन्मा गॅलेक्सी पुणे व बँको यांच्या मार्फत देण्यात आला आहे. 10 राज्यातील 550 बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बँकेला हा सन्मान मिळाल्याची माहिती मंगळवारी दिनांक 7 जून रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाणी यांनी दिली. यावल शहरात मेन रोडावर श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक आहे. या बँकेत मंगळवारी दिनांक 7 जून रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाणी यांनी माहिती देताना सांगितले की श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेस अर्बन बँकात बँक ऑफ ब्ल्यू रिबन 2021 ऑल इंडिया अर्बन बँक 50 कोटी रुपयेपर्यंतच्या ठेवी कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईचे चीफ जनरल मॅनेजर श्रीयुक्त काळे, बँकोचे अविनाश शिंत्रे, श्री नाईक यांच्या हस्ते बँकेला सन्मानित करण्यात आले. बँकेच्या वतीने हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाणी यांनी लोणावळा येथील एका कार्यक्रमात स्वीकारला. लोणावळा येथे 3 दिवसीय परिषदेत 10 राज्यातील 550 बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदरील पुरस्कार बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब आट्रावलकर यांच्या स्मृतीस बँकेचे सभासद व ग्राहकांना समर्पित केला आहे, असे श्री वाणी यांनी सांगितले. बँकेत स्थापनेपासून सतत अ वर्ग प्राप्त आहे. बँकेचा नेट NPA 0% असून बँक सतत नफ्यात आहे. बँकेने थकीत कर्जावर अंकुश ठेवून दरवर्षी सभासदांना लाभांश वितरित केला आहे. बँकेच्या ठेवी 13.5 कोटी, कर्ज वितरण 8.25 कोटी, गुंतवणूक 5,37,00,000 असून बँक सक्षम व भक्कमपणे उभी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाणी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे अध्यक्ष शरद यावलकर, उपाध्यक्ष दिलीप नेवे, संचालक हेमंत चौधरी, किरण अट्रावलकर, अभिमन्यू बळगुजर, महेश वाणी, डॉक्टर सतीश यावलकर, सौभाग्यवती शांताताई वाणी, जगदीश कवडीवालेसह आदींची उपस्थिती होती. 97 पासून दैनिक सकाळचे प्रतिनिधी आणि आमचे मार्गदर्शक श्री राजूराव कवडीवाले हे सुरुवातीपासून इथं मुख्य व्यवस्थापक म्हणून यांनी काम पाहिलं 2019 पर्यंतचं. त्यापासूनचा आजपर्यंत बँकेला कायम वर्ग प्राप्त असून बँकेच्या डिपॉझिट्स आणि कर्जांमध्ये सातत्याने वाढ झालेली आहे दरवर्षी. आणि प्रत्येक वर्षी बँकेने सभासदांना लाभांश दिला आहे. प्रत्येक वर्षी बँक नफ्यात आहे आणि कायम आजपर्यंत बँकेने 0% NPA राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. ग्रॉस NPA अत्यल्प असतो आणि नेट NPA सुरुवातीपासून 0% आहे. आणि प्रत्येक सभासदाला लाभांश हा साधारणपणे 8% ते 10% हा दरवर्षी वाटला जातो. साधारणपणे 20 आणि 21 या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने कोविडच्या संघाने त्यावर्षी लाभांश देण्याचं टाळलं, म्हणजे नकार दिला होता की त्यावर्षी लाभांश द्यायचा नाही. म्हणून मग तो वर्ष सोडलं तर बँक स्थापनेपासून आजपर्यंत कायम सर्व सभासदांना लाभांश देत आलेली आहे. बँकेचं संचालक मंडळाचं अमूल्य मार्गदर्शन आणि कर्मचारी वर्गाची साथ आणि सभासद आणि ग्राहक यांच्या मदतीने आजपर्यंतच्या बँकेची घोडदौड चालू आहे. प्रगतीच्या यशात आणि वाट्यात संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासद, ग्राहक या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. आतापर्यंत बँकेला 18 साली अर्बन बँक फेडरेशनच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य अर्बन बँक फेडरेशनच्या वतीनं सुद्धा 50 कोटींच्या आतील बँकांमध्ये उत्कृष्ट बँक म्हणून आपल्याला पुरस्कार मिळाला होता.
नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. ही यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना YRG केअर NGO तर्फे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करून त्यांना प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मंगळवारी दिनांक 7 जून रोजी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये YRG केअर NGO तर्फे ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणून एक सन्मानपत्र वितरण करण्यात आले. कोरोना काळामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत रुग्णसेवा दिली. स्वतःची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी त्यांनी लढा दिला आणि म्हणूनच त्यांना कोरोना योद्धा म्हणून YRG केअर NGOच्या मार्फत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम रुग्णालयात पार पडला. या कार्यक्रमात यावल रावेर चोपडा तालुक्याचे ॲडमिनिस्ट्रेटर कोऑर्डिनेटर अशोक तायडे राणा डोंगर कठोरा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण रुग्णालय यावल येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला, फार्मासिस्ट नानासाहेब घोळके, छायाताई नन्नवरे, राजनंदनी पाटील, आरोग्यसेविका वैशाली बैरागी, संगीता गावित, पूनम सोनवणे, सुमन राऊत, जॉन्सन सोरटे, फील्ड मोबायलायझर असलम तळवी, सुधाकर धनगर, डाटा ऑपरेटर इरफान तळवी, अमित तळवी सह आदींना सन्मानित करण्यात आले. एकूणच कोरोना काळात या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम पाहता त्यांचा समाजातून कुठेतरी सन्मान व्हावा या उद्देशाने YRG केअर NGOच्या मार्फत हा उपक्रम राबवत या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. तेव्हा कोरोना काळात चांगल्या कामगिरी करणाऱ्या या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे या सन्मानानंतर शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण रुग्णालय यावल येथील सर्व ANM लॅब टेक्निशियन यांनी कोरोना काळामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे काम केले. त्याबद्दल YRG केअर आमच्या NGO अंतर्गत मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोऑर्डिनेटर अशोक तायडे यावल रावेर आणि चोपडा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. तर आमच्या मार्फत YRG केअर अंतर्गत मॅडमांचं आम्ही प्रशस्तीपत्र देऊन एक स्वागत करतोय. छाया मॅडम नन्नवरे यांचं आम्ही स्वागत करतोय. स्वागत आपले घोडके नाना यांच्या हस्ते आपण प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू.
प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यातील अंजाळे या गावात असलेल्या श्री जगन्नाथ महाराज मंदिरातून पायी दिंडी पंढरपूरकडे आज मंगळवार दिनांक 7 जून रोजी रवाना झाली आहे. या दिंडीचे नेतृत्व हबप धनराज महाराज, चिंतामण महाराज, सोमनाथ महाराज, सचिन महाराज करीत आहे. यावल तालुक्यातील अंजाळा या गावातून सालाबादाप्रमाणे जगन्नाथ महाराज मंदिर येथून पायी दिंडी यंदा देखील रवाना झाली. ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून या दिंडीमध्येच यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरातील व्यासोनारायण भगवानच्या पादुका देखील आहेत. तेव्हा या पादुका घेऊन श्री जगन्नाथ महाराज मंदिरातून पायी दिंडी आज मंगळवारी 7 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. ही दिंडी भुसावळ मुक्काम, वराळसीम मुक्काम, गाडेगाव मुक्काम, नाचनखेळा मुक्काम, सोयगाव मुक्काम, उडणगाव मुक्काम, वांगी मुक्काम, उपडी, अंधारी, बोधेगाव, फुलंब्री, हरसूल, गेवराई मेळा, तोंडाळी, बाहेगाव, श्री क्षेत्र पैठण, बांधेगाव बाजार, तितरवणी, पाडणी, पाटोडा, खरडा, जेकटेवाडी, सोनारी, जनार्दन कोठा, कुर्डुवाडी, आष्टी असं करीत दिनांक 3 जुलै रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे. या दिंडीचं नेतृत्व श्री जगन्नाथ महाराज मंदिराचे गादीपती व श्री जगन्नाथ महाराज यांचे उत्तराधिकारी हबप धनराज महाराज, तसेच चिंतामण महाराज, सोमनाथ महाराज, सचिन महाराज हे करीत आहे. तेव्हा मोठ्या उत्साहात यावल तालुक्यातील अंजाळे येथून मंगळवारी दिनांक 7 जून रोजी पंढरपूरसाठी दिंडी मार्गस्थ झाली आहे. काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेला एक 24 वर्षीय तरुण यावल शहरातून कालपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्यामुळे आज रात्री यावल पोलीस ठाण्यात त्याची हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावल शहरातील कृष्णतारा नगरातील रहिवासी चेतन राजेंद्र घारू वय 24 वर्ष या तरुणाने काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला आहे. प्रेमविवाह केल्यानंतर तो सुखी संसारात रमला होता. मात्र अचानक रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास तो शहरातून नाईट पॅन्ट आणि बनियानवर घराच्या बाहेर फिरण्यासाठी आला होता. मात्र तेव्हापासून तो घरी परतलाच नाही. कुटुंबाने सर्व नातेवाईकांकडे तसेच मित्रमंडळीकडे शोध घेतला, मात्र तो कुठेच मिळून आला नाही. तसेच सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन तो जिथे जिथे जाऊ शकतो त्या त्या ठिकाणी स्वतः जाऊन दूरध्वनीवरून माहिती घेत त्याचा तपास काढण्याचा प्रयत्न केला. मात्र
चेतन राजेंद्र घारू वय 24 हा तरुण कुठेच मिळून आला नाही। तेव्हा सोमवारी रात्री या तरुणाच्या आईने यावल पोलीस स्टेशन गाठले। तरुणाची आई भारती राजेंद्र घारू यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीवरून त्याच्या हरवल्याची नोंद करण्यात आली आहे। एकूणच 24 वर्षीय यावल शहरातील कृष्णतारा नगरातील रहिवासी हा तरुण अचानक बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। कुटुंबाकडून व नातेवाईकांकडून अद्यापही त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे। तेव्हा सदर वर्णनाचा इसम कुणाला आढळल्यास तातडीने यावल पोलीस ठाण्याला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। यावल पोलीस ठाण्यात या तरुणाच्या आईच्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तथा IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे। यावल शहरातील शिवाजी नगर परिसरात पशु आरोग्य तपासणी व पशुसंवर्धन मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यात पशुपालकांना त्यांच्या आरोग्यासंदर्भात कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करीत तब्बल 800 गुराढोरांवर उपचार करीत त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली। हा उपक्रम जळगावचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आला। जळगावचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यावल शहरात मोफत पशुसंवर्धन कार्य व पशु आरोग्य तपासणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर पशुपालक शेतकरी उपस्थित होते। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना शाखा प्रमुख उदयसिंग पाटील होते, तर मेळाव्याचे उद्घाटन सुभाष वाघ यांनी सपत्नीक बैलजोडीची पूजन करीत केले। या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्नाभाऊ पाटील, सागर कोळी, महेंद्र कोळी, सचिन कोळी, विजय कुंभारसह शिवसैनिकांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेनेचे डॉक्टर विवेक वासुदेव अडकमोल यांनी केले होते। या मेळाव्यामध्ये 800हून अधिक गुराढोरांची मोफत तपासणी करीत त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आला। या मेळाव्यात पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर VA तळवी, डॉक्टर रतनलाल भगुळे, डॉक्टर प्रशांत कोळंबे, डॉक्टर विवेक अडकमोल, डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर UA पवार, डॉक्टर VB चौधरी, डॉक्टर NM पाटील, औषधी व्यावसायिक पशुसेवा मेडिकलचे संचालक दीपक पाटील, पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी दीपक निकम, YG नेवे, खलील तळवी, शिवदास वराडेसह आदींचे सहकार्य लाभले। तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून यावल शहरात मोठ्या उत्साहात पशु आरोग्य तपासणी मेळावा संपन्न झाला। काय महत्व आहे यांची थोडक्यात आपले विवेक अडकमोल आपलं मनोगत व्यक्त करते। सर्वांना शेतामध्ये जाण्याची घाई आहे आणि तुमच्याकडनं 5 मिनिटाचा वेळ मागतोय बघा। आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचा वाढदिवस आताच 5 तारखेला संपन्न झाला। जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मला शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि एक प्रकारे माझं भाग्य म्हणता येईल की माननीय गुलाबरावजी पाटील यांच्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवरती पडलेली आहे। आपला नेता कसा असावा, आपला पाठीराखा कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे माननीय गुलाबरावजी पाटील। आतापर्यंत जे काही कार्य या जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहे हे ऐतिहासिक होत आहे, कारण की आतापर्यंत पालकमंत्री पदाची धुरा शिवसेनेच्या हाती कधी आली नव्हती, परंतु आता शिवसेनेचं नेतृत्व, जिल्ह्याचं नेतृत्व करणारे ही शिवसेना आहे, माननीय गुलाबरावजी पाटील आहेत। आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा निधी या जळगाव जिल्ह्याकरता कोणी आणलेला नव्हता, तेवढा 200 कोटीचा निधी माननीय गुलाबरावजी पाटील यांनी आपल्या जळगाव जिल्ह्याकरता मिळवून आणलेला आहे। मित्रहो, आपला यावल तालुका, रावेर तालुका हा जास्तीत जास्त केळी पिकवणार आहे आणि आपल्या केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा हा माननीय गुलाबरावजी पाटलांचाच आहे।
त्या कारणाने आता केळीला योग्य तो भाव मिळेल आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा नफा आपला होणार आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे कामं, रोडाची कामे, नळाची कामे, जी पाईपलाईन आता घरापर्यंत पोहोचते, अशा कित्येक अशा कामांमध्ये पालकमंत्री आपला निधी उपलब्ध करून देत आहेत. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील त्यांच्याकडे जो ठराव जातो, जो प्रस्ताव जातो, तो कोणत्या पक्षाने आणलेला आहे, त्या पक्षाचे कोणते लोक आहे, का सरपंच आहे, ते कोणत्या पक्षाचे आहे, याचा विचार माननीय गुलाबरावजी पाटील कधी करत नाही. परंतु आपला जिल्हा सदन झाला पाहिजे असा दृष्टिकोन माननीय गुलाबरावजी पाटलांचा असतो. आतापर्यंत शिवसेनेनं आतापर्यंत जे कामं करतायत, महाविकास आघाडीचे कामं करतायत, त्याचं नेतृत्व माननीय उद्धवजी ठाकरे. यावल शहरातील बाबानगर भागातील माहेर असलेल्या एका 30 वर्षीय विवाहितेकडे पतीने बुलेट घेण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आण अशी मागणी करीत तिचा छळ केला. सदर विवाहितेने पैसे दिले नाही म्हणून तिला माहेरी 2 अपत्यासह सोडून दिले. वारंवार विनंती करूनही सासरच्या लोकांनी तिला नांदवण्यास नेले नाही म्हणून विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात पतीसह 7 जणांविरुद्ध विवाहितेचा छळसह विविध कलमान्वये फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बाबानगर भागातील माहेर असलेल्या शाइस्ताबी सय्यद जुबेर सय्यद अहमद वय 30 या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे लग्न 16 डिसेंबर 2014 रोजी भुसावळ येथील सय्यद जुबेर अहमद सय्यद खलील अहमद यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर विवाहितेचा पती व तिच्या कुटुंबाकडून छोट्या छोट्या कारणाने तिचा छळ होऊ लागला. त्यातच पती दारू पिऊन यायचा व तिला मारहाण करायचा. सदर विवाहितेला संसार करायचा असल्याने ती छळ सहन करून राहत होती. दरम्यान तिला एक मुलगी व एक मुलगा असे 2 अपत्य झाले. याच काळात विवाहितेला माहेरून चांदीच्या चैनपट्ट्या, सोन्याची अंगठी असे 80,000चे दागिने तिच्या वडिलांनी दिले होते. हे सर्व दागिने तिच्या सासरच्या लोकांनी काढून घेतले व आता बुलेट घेण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आणावे म्हणून पतीने तिच्याकडे तगादा लावला. तेव्हा विवाहितेकडून त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने तिला यावल येथे 2 अपत्यासह सोडून देण्यात आले. तेव्हा विवाहितेने वारंवार पती व त्यांच्या कुटुंबाला विनंती केली की माझ्या परिवाराची परिस्थिती पैसे देण्याइतपत नाही व मी नांदण्यास तयार आहे. मात्र तरी देखील पती व सासरच्या लोकांनी तिला नांदवण्यास नेले नाही. तेव्हा उलटार्थी तुला आम्ही फारकत देऊ असे सांगून तिला धमकावले. तेव्हा विवाहितेने यावल पोलीस ठाणे गाठले व वरील फिर्यादीनुसार पती सय्यद जुबेर अहमद सय्यद खलील अहमद, सासरे सय्यद खलील अहमद सय्यद मोहसिन, सासू फातेमा बी सय्यद खलील, दीर सय्यद मुजम्मिल सय्यद खलील, दिरानी नजत बी सय्यद मुजम्मिल, ननंद नुसत बी मर्द गफूर शेख, ननंद इशरत परवीन सय्यद खलील सर्व राहणार जाम मोहल्ला न्यू बाबला हॉटेलजवळ भुसावळ यांच्या विरुद्ध पतीस बुलेट घेण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आण असे सांगत छळ करीत, मारहाण करीत शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे. यावल तालुक्यातील डोनगाव येथे सार्वजनिक नळाला आलेले पाणी शेजारील व्यक्ती इलेक्ट्रिकल मोटरने भरत होता. तेव्हा 1.5 तासापासून तो पाणी भरत असताना आम्हाला पण पाणी भरू द्या असे सांगण्याचा राग येऊन एकाला दोघांनी मारहाण केली व विळ्याने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली म्हणून यावल पोलिसात 2 जणांविरुद्ध जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोनगाव तालुका यावल येथील अनिल चुडामण पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराजवळ सार्वजनिक पाणी पुरवठा करणारे नळ आहे. या नळाला सायंकाळी पाणी आले होते. तेव्हा या सार्वजनिक नळाला इलेक्ट्रिकल मोटर लावून घराशेजारील रहिवासी धनराज पाटील हे त्यांच्या घरात पाणी भरत होते. सुमारे 1.5 तासापासून त्यांचे पाणी भरले जात होते. तेव्हा नळावर जाऊन
अनिल चुडामण पाटील यांनी धनराज पाटील यांना सांगितले की आता तुमचे पाणी भरणे खूप झाले, मला पाणी भरू द्या. तेव्हा याचा राग येऊन धनराज पाटील यांनी फिर्यादी अनिल पाटील यास शिवीगाळ केली. तेव्हा या भांडणात त्यांचा मुलगा विशाल धनराज पाटील हा घरातून धावत आला व हातात विळा घेऊन त्याने फिर्यादी अनिल पाटील यांच्यावर विळ्याने हल्ला केला. तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी अनिल पाटील यांनी हात पुढे केला असता त्यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली व त्यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली विळा लागला व ते जखमी झाले. तेव्हा या ठिकाणी ईश्वर पाटील, रोहित पाटील, विनोद पाटील, चंद्रभागा पाटील हे धावून आले व त्यांनी हे भांडण सोडवले व जखमी अवस्थेतील अनिल पाटील यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांनी यावल पोलीस ठाण्यात वरील फिर्यादीवरून धनराज शेनफळू पाटील व विशाल धनराज पाटील दोघे राहणार डोणगाव यांच्या विरुद्ध जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. महिलेस घरात एकटी पाहून एकाने तिच्या घरात मध्यरात्री प्रवेश केला व तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केला. ही घटना सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी येथे घडली असून दारूच्या नशेत सदर कृत्य करणाऱ्याने महिलेस जीवेठार मारण्याची धमकी दिली व तेथून पसार झाला. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागादेवी तालुका यावल हा आदिवासी पाडा सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. या आदिवासी पाड्यावरील 45 वर्षीय विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे पती हे लग्नाला गेले होते व ती रात्री घरी एकटीच होती. तेव्हा सदर विवाहितेला घरात एकटी पाहून रात्री 11 वाजेच्या सुमारास याच आदिवासी पाड्यावरील गुड्या भायला मानकर हा तिच्या घरात आला व तिला विचारले की तुझे पती कुठे गेले आहेत. तेव्हा विवाहितेने सांगितले की माझे पती एका लग्नाला गेले आहेत. हे ऐकून दारूच्या नशेत असलेल्या गुड्याने विवाहितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला व तिच्याशी अंगलटपणा करू लागला. तेव्हा विवाहितेने आरडाओरड केली असता त्याने विवाहितेचे तोंड दाबले व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिच्याशी अंगलटपणा केला. महिला कशीबशी त्याच्या तावडीतून सुटली व तिने जोरजोरात आरडाओरड केली. तेव्हा सदर विवाहितेला गुड्या भायला मानकर याने धमकी दिली की हा प्रकार जर तू कोणाला सांगितला तर तुला जिवंत सोडणार नाही असे सांगून तो तेथून पसार झाला. तेव्हा विवाहितेने घाबरलेल्या अवस्थेत आपल्या पतीला या संदर्भातील संपूर्ण माहिती दिली व पतीसह यावल पोलीस ठाणे गाठले व येथे गुड्या भायला मानकर याच्या विरुद्ध विवाहितेचा विनयभंग करीत जीवे ठार मारण्याची धमकी देणे सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चौहान, हवालदार विजय पाचफोड करीत आहे. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. इतिहास विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील होते, तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अनिल पाटील होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा देऊन शिवराज्याभिषेकचे महत्त्व, कारणे आणि परिणाम हे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र पाटील यांनी केले, तर शेवटी आभार मिलिंद बोरघळे यांनी मानले. या कार्यक्रमात उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, संतोष ठाकूर, DD पाटील, प्रमोद भोईटे, अनिल पाटील सह प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.